अथ अष्टमः स्कन्धः अथ प्रथमोऽध्यायः राजोवाच स्वायम्भुवस्येह वंशोऽयं विस्तराच्छ्रुतः यत्र विश्वसृजां सर्गो मनूनन्यान् वदस्वनः. अष्टमस्कंधाला प्रारंभ होतोय. परीक्षित राजाने विचारलं. स्वयंभुव मनूचा वंश ऐकला. मनू किती आहेत? 14. त्यातल्या पहिल्या मनूचा वंश ऐकला. या वंशामध्ये मरीची वगैरे प्रजापती यांनी वंश परंपरा चालवली. आता दुसरे मनू सांगा. प्रत्येक मनूमध्ये परमेश्वराचे कोणते अवतार झाले, त्यांनी कोणत्या लीला केल्या, ते आम्हाला सांगावं. विश्वनिर्मात्या भगवंतांनी पूर्वीच्या मन्वंतरामध्ये ज्या ज्या लीला केल्या, सध्या ज्या करत आहेत आणि पुढे जे करणार आहेत, हे सर्व आम्हाला सांगावं. शुकाचार्य म्हणतात, या कल्पामध्ये स्वयंभू वगैरे 6 मन्वंतर होऊन गेली. आता 7वं मन्वंतर आहे. कुठलं? वैवस्वत मन्वंतर. त्यामध्ये देवता वगैरे पहिल्या मन्वंतरामध्ये मी वर्णन केलं. आता पुढचं ऐक. स्वयंभू मनूची कन्या आकुती, तिच्यापासून यज्ञपुरुष जन्माला आला. त्यांनी धर्माचा उपदेश केला. देवहूतीपासून कपिलमुनी जन्माला आले. त्यांनी ज्ञानाचा उपदेश केला. कपिल महामुनी हा भगवंताचा अवतार आहे. कपिलाचे वर्णन मागच्या 3ऱ्या स्कंधामध्ये येऊन गेलेलं आहे. भगवान स्वयंभू मनू विरक्त होऊन राज्यत्याग करून आपली पत्नी शतरूपा हिच्यासह तपश्चर्या करायला गेला. सुनंदा नदीच्या काठी जमिनीवर एका पायावर उभा राहून त्यांनी 100 वर्ष घोर तपश्चर्या केली आणि भगवंताची स्तुती केली. येन चेतयते विश्वं विश्वं चेतयते च यं यो जागर्ति शयानेस्मिन्नायं तं वेद वेदसः. ज्याच्यामुळे विश्वाला चैतन्य प्राप्त होतं, पण विश्व ज्याला चेतन करू शकत नाही. हे विश्व झोपी गेल्यावर सुद्धा जो जागा असतो, पण विश्व त्याला जाणू शकत नाही. विश्वाला जे जाणतात तो हा परमात्मा. त्या परमात्म्याला जाणावं, कशाचाही मोह ठेवू नये. तो सर्वांना पाहतो, त्यांना कोणी पाहत नाही. त्याची ज्ञानशक्ती अखंड आहे. त्या परमात्म्याला शरण जा, ज्याला आदी अंत आणि मध्य नाही, ज्याच्या सत्तेमुळे विश्वाची सत्ता आहे. तो सत्यच परब्रह्म आहे. तो विश्वरूप आहे, सत्स्वरूप आहे, कर्मापासून मुक्त आहे. कर्म करतात पण कर्मामध्ये आसक्त होत नाहीत. सर्व धर्माचे प्रवर्तक आहेत, रक्षक आहेत. त्या प्रभूला मी शरण जातो. शुकाचार्य म्हणतात, एकदा स्वयंभू मनू एकाग्रचित्ताने या मंत्रमय उपनिषदाचा पाठ करत होते. कोणतं? 9व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत ही जी स्तुती आहे, याला मंत्रमय उपनिषद म्हटलंय. ते झोपेत बरळत आहेत असे वाटून भुकेलेले असुर राक्षस त्यांना खाण्यासाठी तुटून पडले. तेव्हा अंतर्यामी भगवान यज्ञपुरुष आपले पुत्र याम या नावाच्या देवासह तिथे प्रगट झाले आणि असुरांचा संहार केला. नंतर इंद्रपदावर आरूढ होऊन स्वर्गाचं पालन करू लागले.
नंतर स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झाला. तो अग्नीचा पुत्र होता. त्याला द्युमान, सुषेण, रोचिष्मान वगैरेचे पुत्र होते. या मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव होतं रोचन, देवांचं नाव होतं तुषित आणि ऊर्जस्तंभ नावाचे वेदवेत्ते सप्तर्षी होते. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनु वेगळा, इंद्र वेगळा, देव वेगळे आणि सप्तर्षी वेगळे. कळलं? या मन्वंतरामध्ये वेदशरा नावाच्या ऋषीची पत्नी तुषता हिच्यापासून भगवंताने विभू नावाने अवतार घेतला. या अवतारामध्ये ते ब्रह्मचारी राहिले आणि त्यांच्याबरोबर शिक्षण घेऊन 88,000 ऋषींनी सुद्धा ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. हा स्वारोचिष दुसरा मनू. तिसरा मनू उत्तम, हा प्रियव्रताचा मुलगा होता. त्याला पवन, सृंजय, यज्ञहोत्र इत्यादी मुलं होती. या मन्वंतरामध्ये वशिष्ठाचे प्रमद वगैरे 7 पुत्र सप्तर्षी होते. सत्य, वेदश्रुत, भद्र नावाचे प्रमुख देव होते. इंद्राचं नाव सत्यजित होतं. यावेळी धर्मऋषीची पत्नी सुनृता हिच्यापासून भगवंताचा सत्यसेन नावाचा अवतार झाला. त्याच नावाचे देवगण होते. या अवतारामध्ये दुराचारी, दुष्ट अशा यक्ष राक्षसांचा, भूतगणांचा संहार केला. चौथ्या मनूचं नाव आहे तामस. तो तिसरा मनू उत्तमाचा भाऊ होता. त्याला पृथू, ख्याती, नर, केतू असे 10 पुत्र झाले. सत्यक, हरी आणि वीर नावाचे त्या मन्वंतरामध्ये देव होते. इंद्राचं नाव होतं त्रिशिख आणि ज्योतिर्धाम वगैरे सप्तर्षी होते. त्यावेळी विधृतीचे पुत्र वैधृती नावाचे देव होते. त्यांनी नष्टप्राय झालेले वेद आपल्या शक्तीने वाचवले. या मन्वंतरामध्ये हरिमेधा ऋषीच्या हरिणी नावाच्या पत्नीपासून हरी नावाने अवतार घेतला आणि या हरी नावाच्या अवताराने गजेंद्राचं मगरापासून रक्षण केलं. त्या परीक्षितीने विचारलं, आचार्य, गजेंद्राला मगरीपासून सोडवलं कसं? ही कथा ऐकू इच्छितो. ही कथा परमपुण्यमय, प्रशंसनीय, मंगलकारी आणि शुभ आहे. त्यात महात्म्याने भगवंताचं वर्णन केलेलं आहे. सूत म्हणतात, ऋषीनो, राजा परीक्षिती आमरण उपोषण करून कथा ऐकण्याकरता बसला होता. शुकदेवाला प्रश्न विचारून कथा सांगण्याकरता प्रेरित केलं आणि त्या सभेमध्ये शुकाचार्य कथा सांगू लागले. आता गजेंद्र मोक्षाची कथा आहे. श्री शुक उवाच आसीत् गिरिवरो राजन् त्रिकूट इति विश्रुतः क्षीरोदेनावृतः श्रीमान् योजनायुतमुच्छ्रितः. परीक्षित राजा, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा पर्वत होता. तो 10,000 योजना उंच होता. त्याची लांबी रुंदी सुद्धा तेवढीच होती. चांदी, लोखंड आणि सोन्याची 3 शिखरं होती. आकाशामध्ये ती झगमगत होती. अशी कितीतरी शिखरं होती की जी रत्न, धातूच्या रंगीबेरंगी छटांनी प्रकाशित होत असत. अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, झुडपं होती. झुळझुळ वाहणारे झरे होते. समुद्राच्या लाटा येऊन पर्वताचे पाय धुत असत. पर्वतावरील शिखरं पाचूची होती. जमीन हिरवीगार होती. तिथे सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, नाग, किन्नर, अप्सरा विहार करण्याकरता येत असत. त्यांच्या संगीताचा ध्वनी गुहामध्ये प्रतिध्वनित होत होता. सिंहसुद्धा आपला आवाज प्रतिध्वनी आल्यावर दुसऱ्या सिंहाचा आवाज आहे असं समजून गर्जना करत होती.
तिथे जंगली जनावरांच्या झुंडीनी ते वन शोभित झालेलं होतं. सुंदर पक्षी मधुर गात होते. पुष्कळ नद्या आणि सरोवरं होती. पाणी अतिशय निर्मळ होतं. काठावर रत्नाची वाळू चमकत होती. त्यामध्ये अप्सरा स्नान करीत होत्या. त्यामुळे ते पाणी सुगंधित होतं. तो सुगंध वारा घेऊन वाहत होता. तिथे वरुणाचे एक उद्यान होते. त्याचं नाव ऋतुमान. देवांगना त्यात क्रीडा करीत होत्या. फळाफुलांनी बहरलेले वृक्ष त्यात होते. मंदार, पारिजात, गुलाब, अशोक, चाफे, आम्रवृक्ष, चार, फणस, आंबाडा, सुपारी, नारळ, खजूर, महाळुंग, मोह, सागवान, ताड, तमाल, आसळा, अर्जुन, रिठा, औदुंबर, पिंपरी, वड, पळस, चंदन, लिंब, कांचन, साल, देवदार, द्राक्ष, ऊस, केळी, जांभूळ, बोर, रुद्राक्ष, हरडा, आवळा, बेल, कवठ, इडलिंबू, बिबा. मुद्दाम वाचले कारण झाडाची नावच माहीत नाहीत आपल्याला म्हणून वाचली. म्हणून दरवर्षी काही वेळेला आम्ही मुलांच्या सहली अरण्यात नेत होतो झाडं सांगाय करता. हे झाड अमकं आहे, हे झाड अमकं आहे. झाडं नाहीत ना शहरामध्ये. ते कळलं पाहिजे ना. त्या अरण्यामध्ये एक सरोवर होतं. तिथे अनेक प्रकारची कमळं होती. मागे सांगितलं की 100 प्रकारची कमळं आहेत. त्यातली काही अशी कुमुद, उत्पल, कल्हार, शतदल. त्याच्यावरून भुंगे गुंजाळव करत होते. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. हंस, कारंडव, चक्रवाक या सारस या पक्ष्यांचे थवे होते. पाणकोंबडे, चातक यांचं कूजन चालू होतं. मासे आणि कासव यांच्या हालचालीमुळं कमलपुष्प डोलत होती. त्यामुळे त्यातले झडलेले पराग पाण्याला सुगंधित करीत होते. कदंब, वेत, बोरू, कदंबवेल इत्यादी वृक्षांनी ते वेढलेलं होतं. काय निसर्गाचं सुंदर वर्णन आहे. याच्याही पेक्षा निसर्गाचं अप्रतिम वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. निसर्गाचं वर्णन वाचावं तर वाल्मिकी रामायण वाचा. पण आता वाल्मिकी रामायण कोणी सांगतच नाहीत. ते सगळे तुळशी रामायण सांगतात. मी पूर्वी सांगत असे 15 दिवस वाल्मिकी रामायण, पाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत. फुलझाडाची नावं बघा. कुंद, कोरांटी, अशोक, शिरीष, कुडा, हिंगणबेट, कटिशेवंती, सोनजई, नागचाफा, पुन्नाग, जाई, मोगरा, शेवंती, कस्तूर मोगरा, कदंब. अनेक हिरवेगार वृक्ष काठावर होते. त्यामुळे सरोवर शोभायमान दिसत होतं. त्या अरण्यामध्ये, जंगलामध्ये अनेक हत्तीणीसह एक गजेंद्र राहत होता. गजेंद्र म्हणजे हत्तीचा राजा. तो झाडाझुडपांना तुडवीत फिरत होता. त्याच्या मस्तकातून जो मदस्राव होत होता त्याच्या वासानी सिंह, हत्ती, वाघ, गेंडे पळून जात असत. लांडगे, डुकरे, रेडे, लहानसहान प्राणी मात्र त्याला तो काही करत नव्हता म्हणून निर्भयतेनं तिथे हिंडत होते. हत्तीची वयात येणारी पिल्लं उन्हाने व्याकुळ झाल्यावर त्याच्या पाठोपाठ जात होते. हत्ती आणि हत्तीणी त्याच्याभोवती कड करून चालल्या होत्या. त्याला तहान लागली होती आणि कमळाच्या परागाने सुगंधित झालेला वारा हुंगत हुंगत तो पाण्याकडे चालला होता. तो सरोवराकडे गेला. प्राण्यांना लांबून पाण्याचा वास येतो. त्यांची घ्राणेंद्रिय आपल्यापेक्षा सुद्धा तीक्ष्ण असतात. सरोवराचं पाणी अत्यंत निर्मळ होतं, अमृताप्रमाणे मधुर होतं. कमळाच्या परागाने सुगंधित झालं होतं. तो गजेंद्र तिथे पाण्यामध्ये घुसला आणि सोंडेनं भरपूर पाणी प्याला आणि मग पाण्यामध्ये डुंबून आपला थकवा त्याने घालवला.
आपल्या सोंडेनं पाण्याची फवारी उडवू लागला. हत्तीणी आणि पिल्लांना न्हाऊ घालू लागला. त्यांच्या तोंडामध्ये आपली सोंड घालून पाणी पाजू लागला. त्या उन्मेत्य गजेंद्राला आपल्यावर संकट येणार आहे हे कळलं सुद्धा नाही. जसं मुलाबाळामध्ये संसारामध्ये रमणाऱ्या माणसाला मृत्यू येतो आहे हे कळत नाही, केव्हा येतोय तो. त्यामुळे त्याच वेळी प्रारब्धाने एका बलाढ्य मगराने त्याचा पाय पकडला. संकटात सापडलेला बलवान गजेंद्र आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. पिलानी हत्तीणीने पाहिलं की आपल्या स्वामीला मगराने पकडलं आहे. त्यांना अतिशय दुःख झालं. ते चित्कार करू लागले, त्याला ओढू लागले, पण त्याला बाहेर काढायला असमर्थ ठरले. कारण पाण्यामध्ये मगराची शक्ती जास्त असते. म्हटले नक्रस्वस्थानमासाद्य गजेंद्रमपि कर्षति, की मगर आपल्या स्थानामध्ये म्हणजे पाण्यामध्ये असल्यावर हत्तीला सुद्धा ओढते. सएव प्रच्युत स्थानात, पण ती पाण्यातून बाहेर आली, शुनापी परिभू येते, कुत्री फाडून खातात त्याला. म्हणजे स्थानाचं महत्व इतकं आहे. मनुष्य खुर्चीवरून खाली आला की रस्त्यावरून जाताना त्याला कोणी नमस्कार सुद्धा करत नाही. त्याच्याकरता तो दृष्टांत दिलाय सुभाषितकाराने. कोणाचा? मगरीचा. की आपल्या स्थानात पाण्यात आहे तोपर्यंत बलवान आहे, खुर्चीवर आहे तोपर्यंत बलवान. पुष्कळ काळपर्यंत पाण्यामध्ये ओढला गेल्यामुळे त्याचं शरीर थकलं, उत्साह सगळा मावळला. एकाएकी तो प्राणसंकटामध्ये सापडला आणि स्वतःला सोडवण्याला असमर्थ झाला. मग तो विचार करायला लागला, मगर म्हणजे मला विधात्याने लावलेला फास आहे. माझे बांधव हत्तीसुद्धा मला संकटातून सोडवू शकत नाहीत. मग बिचाऱ्या हत्तीने मला कशा सोडवणार? म्हणून आता मी परमेश्वराला शरण जातो. प्रचंड वेगाने धावणाऱ्या कालरूप सर्पाला भिवून जो कोणी शरण येतो त्याला तो वाचवतो. तसं ज्याच्या भीतीनं मृत्यूसुद्धा आपलं काम करतो तो जो कोणी परमेश्वर आहे त्याला मी शरण जातो म्हणून प्रार्थना केली. आपल्या बुद्धीनं निश्चय केला, मनाला हृदयामध्ये एकाग्र केलं आणि पूर्वजन्मामध्ये शिकलेलं जे श्रेष्ठ स्तोत्र होतं त्याची मनातल्या मनात स्तुती करायला लागला. का? हत्तीच्या जन्मात वाचा कुठं आहे? वाचा मनुष्य जन्मातच आहे. गजेंद्र उवाच ओम नमो भगवते तस्मै य एतच्छिदात्मकं पुरुषायादिबीजाय परेशायाभिधीमहि. परमेश्वरा, आपण जगाचं कारण आहात, सर्वांच्या हृदयामध्ये आहात, एकमात्र स्वामी आहात. आपल्यामुळे विश्व चेतनरूप आहे. अशा त्या भगवंताला मी नमस्कार करतो, त्याचं ध्यान करतो. हे विश्व ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्या सत्तेनं प्रतीत होतं, ज्याने व्यापलं आहे, स्वतः याच्या रूपाने जो प्रकट होतो, हे विश्व ज्याचे कारण असून प्रकृती त्याच्या पलीकडची आहे, अशा भगवंताला मी शरण जातो. हे विश्व ज्यांनी मायेनं निर्माण केलं आहे, ते कधी प्रतीत होतं कधी नाही. प्रकृतीच्या पलीकडे असणारे हे प्रभू माझे रक्षण करोत. सर्व विश्व जेव्हा नष्ट होऊन जातो तेव्हा फक्त आपणच असता. हे अनंत परमात्म्या माझं रक्षण कर. नटाप्रमाणे आपण अनेक वेश धारण करता. आपलं स्वरूप देव किंवा ऋषी जाणत नाहीत, मग मी कसा जाणणार? ज्यांच्या लीलाचं रहस्य जाणणं कठीण आहे ते प्रभू माझं रक्षण करोत. आपल्या परममंगलमय स्वरूपाचं दर्शन करण्याकरता महात्मे लोक सर्वसंग परित्याग करून वनामध्ये जाऊन ब्रह्मचर्यादी व्रतांचं पालन करतात.
सर्व ठिकाणी आपण आहात हे जाणून सर्वांचं कल्याण करतात त्या मुनीचे सर्वस्व असणाऱ्या भगवंता माझं रक्षण कर. आपण विश्वाची निर्मिती, स्थिती आणि संहार करता. आपण अनंत शक्तिमान आहात म्हणून आपल्याला मी नमस्कार करतो. तस्मै नमः परेशाय ब्रह्मणेऽनंत शक्तये अरूपायोरुरूपाय नम आश्चर्यकर्मणे नम आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने नमो गिरां विदूराय मनसश्चेतसामपि. हे भगवंता, मी तुला नमस्कार करतो. तू स्वयंप्रकाश आहेस, सर्वाचा साक्षी आहेस. मन वाणी चित्त यांना कळत नाहीस. विवेकी पुरुष आपलं अंतःकरण शुद्ध करून तुला प्राप्त करतात. जे स्वतः नित्यमुक्त परमानंदवत ज्ञानस्वरूप आहेत, अशा कैवल्यमुक्ती देणाऱ्या प्रभूला मी नमस्कार करतो. आपण 3 गुणाच्या पलीकडचे आहात, स्वामी आहात. मूल प्रकृतीच्या रूपामध्ये सुद्धा आपणच आहात. इंद्रियांना न कळणारे आहात, सर्वांचं मूळ कारण आहात. अरणीमध्ये ज्ञानरूप अग्नी गुप्त ठेवला आहे, तसे आपण विश्वामध्ये गुप्त आहात. तुम्हाला मी नमस्कार करतो. जाळ्यात अडकलेल्या पशुला सोडवावं, त्याप्रमाणे माझ्यासारख्या शरणागताला संसारपास सोडून मुक्त करा. आपण नित्यमुक्त आहात. देवा, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण गुणांच्या पलीकडचे आहात, जीवनमुक्त आहात, ऐश्वर्यरूप ज्ञानस्वरूप आहात. मोक्षाच्या इच्छेने मनुष्य आपल्याला शरण येतो, भजन करतो, त्याला आपण प्राप्त होता. आपण परमदयाळू आहात, मला मुक्त करा. आपल्या मंगलमय लीलांचं गायन करून जे लोक आनंद समुद्रात डुंबत राहतात, कोणाचीही अभिलाषा करीत नाहीत, अशा परमात्म्याची मी स्तुती करतो. देवा, आपण परमात्मा आहात. विश्व आपल्यामध्ये प्रगट होते आणि आपल्यातच लय पावते. आपण कोणाचे गुण नाहीत, कर्म नाहीत, कार्य नाहीत, कारण नाहीत. आपण सर्व विश्वाचे स्वरूप आहात. माझा उद्धार करा. देवा, मी जिवंत राहू इच्छित नाही. का तर हत्तीचा जन्म अज्ञानाने झाकलेला आहे. पशुयोनीमध्ये जिवंत राहून करायचं आहे काय? हा देह जगून काय फायदा? मी अज्ञानरूप आवरणातून सुटका करून घेऊ इच्छितो आणि ते आपल्या कृपेनंच होणार आहे. देवा, आपण विश्वाचे निर्माते, विश्वरूप आहात. आपल्याला म्हणून मी शरण आलो आहे. परमपद स्वरूप ब्रह्माला मी नमस्कार करीत आहे. देवा, योगी सुद्धा हृदयामध्ये भगवंताचा साक्षात्कार करून घेतात, अशा प्रभूला मी शरण आलो आहे. आपल्याशिवाय प्राप्तीचा मार्ग दुसऱ्या कोणालाही सापडत नाही. आपली शक्ती अनंत आहे. शरण आलेल्यांना आपण प्रेम करणारे वत्सल आहात, म्हणून वारंवार नमस्कार करतो. देवा, हा जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. आपला महिमा अपरंपार आहे, म्हणून आपल्याला शरण आलो आहे. अशा प्रकारे गजेंद्रांनी भगवंताची स्तुती केली. वेगवेगळी नावं, रूप यांचे अभिमानी देव, ब्रह्मदेवादी देव सुद्धा गजेंद्राचं रक्षण करायकरता आले नाहीत. पण भगवान प्रगट झाले. विश्वाचा एकमेव आधार असलेल्या भगवंताने पाहिलं की हा गजेंद्र संकटात आहे, माझी स्तुती करतो आहे. म्हणून चक्रपाणी भगवान वेदमय गरुडावर आरूढ होऊन वेगाने तिथे आले, जिथे गजेंद्र स्तुती करत होता. शक्तिमान मगराने सरोवरामध्ये गजेंद्राला पकडून ठेवलं होतं. तो कासावीस झाला होता. गरुडावर स्वार होऊन हातामध्ये चक्र घेतलेल्या भगवंतांना आकाशामध्ये पाहून गजेंद्राला आनंद झाला. उत्क्षिप्य साम्बुजकरं गिरमाह कृच्छ्रान्
नारायणाखिल गुरो भगवन् नमस्ते. सरोवरातलं एक कमळ उपटलं, भगवंताच्या पायावर वाहिलं आणि हे नारायणा जगद्गुरो भगवन् आपल्याला नमस्कार असो म्हणून ते कमळ वाहिलं. गजेंद्राला अत्यंत पीडा होती आहे हे भगवंतानी पाहिलं. गरुडावरून खाली उडी घेतली आणि गजेंद्राबरोबर मगरालाही अत्यंत वेगाने सरोवराच्या बाहेर काढलं आणि सगळ्याच्या देखत चक्राने मगराचं तोंड फाडलं आणि गजराला सोडवलं. गजेंद्राला हे जे कमळ आहे गजेंद्राने भगवंताच्या चरणावर वाहिलेलं ते अमर झालं. म्हणजे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा एका कवितेमध्ये त्या कमळाचा उल्लेख केला आहे. कमळ फूल ते अमर ठेले मोक्षदायी पावन, गजेंद्र शुंडेने जे उपटिले श्रीहरीसाठी मेले, कमळ फूल ते अमर ठरले मोक्षदायी पावन. त्याने आपल्या बहिणीला जे पत्र लिहिले की आपला वंश, आपलं हे जे कमळ आहे वंशाचं, ते भारतभूमीच्या चरणावर वाहिलं तर अमर होईल. देशाकरता मरायला मला काहीही वाटत नाही. तिथं त्यांनी गजेंद्र मोक्षाचा उल्लेख केलेला आहे. शुकाचार्य म्हणतात, ब्रह्मदेव, शंकर, देव, ऋषी, गंधर्व भगवंताच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वर्गामध्ये दुंदुभी वाजू लागल्या, गंधर्व नाचू लागले. सगळेजण सिद्ध, चारण, ऋषी भगवान पुरुषोत्तमाची स्तुती करू लागले. तो मगर सुदर्शन चक्राचा स्पर्श झाल्याबरोबर दिव्य अशा शरीराने संपन्न झाला. तो मगर पूर्वजन्मामध्ये हू हू नावाचा गंधर्व होता. देवल ऋषीच्या शापाने तो मगर झाला होता. हे सगळे गंधर्व पाण्यामध्ये जलक्रीडा करत होते आणि त्या पाण्यामध्ये देवल ऋषी तप करत होते. त्या पाण्यामध्ये बुडून शिवायचं हा शिवाशिवेचा खेळ चालला होता. हा गंधर्व पाण्यामध्ये बुडला आणि कोणाचा तरी पाय पकडायचा म्हणून जो पाय पकडला तिथे देवल ऋषी होते. ते पाण्यामध्ये उभारून तप करत होते. त्यांच्या तपामध्ये विघ्न आलं म्हणून त्यांनी शाप दिला की पाण्यामध्ये पाय पकडणारा मगर असतो, तू मगराच्या जन्माला जाशील. तो आता भगवंताच्या सुदर्शन चक्राचा स्पर्श झाल्यामुळे मुक्त झाला. डोकं टेकून चरणावर भगवंताच्या नमस्कार केला आणि भगवंताच्या यशाचं गायन करू लागला. भगवंताच्या कृपेनं त्याचं सर्व पाप आणि शापही नष्ट झाला. भगवंताला प्रदक्षिणा घालून चरणांना नमस्कार करून तो आपल्या लोकी निघून गेला. भगवंताचा स्पर्श झाल्यावर गजेंद्र असून सुद्धा पशु अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला. तोही पितांबरधारी चतुर्भुज झाला. गजेंद्र पूर्वीच्या जन्मात कोण होता? द्रविड देशामध्ये पांड्यवंशी राजा होता. त्याचं नाव होतं इंद्रद्युम्न. तो भगवंताचा भक्त आणि उपासक होता. एकदा तो इंद्रद्युम्न मलय पर्वतावरच्या आश्रमामध्ये राहत होता. त्यांनी जटा वाढवून तपस्व्याचा वेश धारण केला होता. स्नानानंतर पूजेच्या वेळी मौन व्रत धारण करून भगवंताची आराधना करत होता. योगायोगाने अगस्त्य मुनी आपल्या शिष्यमंडळीसह तिथं आले. तो ध्यानामध्ये मग्न होता, त्यामुळे अगस्त्य ऋषी आलेलं त्याला कळलंच नाही. म्हणून उठून उभारून स्वागत करणं, नमस्कार करणं हे त्यांनी काही केलं नाही. अगस्त्य ऋषीला अत्यंत राग आला. त्यांनी शाप दिला, हा नीच, दुष्ट, असभ्य असून ब्राह्मणाचा अपमान करणारा आहे. हा हत्तीप्रमाणे उद्धट आहे, म्हणून हत्तीच्या योनीला हा जाईल.
अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन निघून गेले. इंद्रद्युम्नाने असं समजलं की हे आपलं प्रारब्ध आहे. त्यानंतर तो हत्तीच्या जन्माला गेला. भगवंताच्या आराधनेच्या प्रभावाने पूर्वजन्मातील आपण हत्ती होतो ही स्मृती कायम राहिली. भगवंताच्या चक्राचा स्पर्श झाल्यानंतर, हाताचा स्पर्श झाल्यानंतर गजेंद्राचा उद्धार झाला. त्याला भगवंतानी आपला पार्षद म्हणजे सेवक बनवलं. गंधर्व, सिद्ध, देवता त्यांच्या लीलांचं गायन करू लागले. आणि मग भगवान गजेंद्राला बरोबर घेऊन वैकुंठाकडे गेले. शुकाचार्य म्हणतात, हे कुरुश्रेष्ठ परीक्षित राजा, भगवान श्रीकृष्णाचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकवली. ही कथा ऐकणाराचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करतील, त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल. म्हणून कल्याण इच्छणाऱ्या लोकांनी दुःस्वप्न इत्यादी शांतीसाठी सकाळी उठल्यावर याचा पाठ करावा. ज्यांना वाईट स्वप्न पडतात त्यांनी गजेंद्राच्या या आख्यानाचं पठण करावं. गजेंद्रांनी जी स्तुती केलेली आहे त्याचा पाठ करावा. गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवंतांनी सर्वांसमक्ष त्याला सांगितलं. श्री भगवानुवाच हेमां त्वां च सरश्चेदं गिरिकन्दरकाननं वेत्रकीचकवेणूनां गुल्मानी सुरपादपान. जे लोक पहाटे उठून इंद्रिय निग्रह करून एकाग्र चित्तानी तुझे तसेच हे सरोवर, पर्वत, गुहा, वन, वेत, वेळू, बांबू यांची बेट, दिव्य वृक्ष, माझे ब्रह्मदेवाचे, या सगळ्याचं जो स्मरण करेल, पुष्कळ यादी आहे, त्यांची सर्व पापापासून मुक्तता होईल. हे गजेंद्रा, जे लोक ब्रह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीनं माझं स्तवन करतील त्यांना मृत्यूसमयी मी निर्मळ बुद्धी देईन. शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून गरुडावर बसून स्वार होऊन निघून गेले. गजेंद्र मोक्षाचं आख्यान बारकं पुस्तक मिळतं धार्मिक पुस्तकाच्या दुकानामध्ये. अशी ही गजेंद्र मोक्षाची अतिशय उत्कृष्ट कथा शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितली. श्री शुक उवाच राजन्नुदितमेतत्ते हरे कर्माघनाशनं गजेन्द्रमोक्षणं पुण्यं रैवतं त्वन्तरं शृणु. परीक्षिता, ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लीला पापाचा नाश करणारी आहे, ती तुला सांगितली. आता 5वा मन्वंतर ऐक. 4थ्या मन्वंतरात गजेंद्र मोक्षाची कथा घडली. आता 5वं ऐक. 5व्या मनुचं नाव होतं रैवत. तो 4था मनु तामस मनु याचा सख्खा भाऊ होता. त्याला अर्जुन, बली, विंध्य वगैरे पुत्र होते. या मन्वंतरामध्ये जो इंद्र होता त्याचं नाव होतं विभू. आणि भूतरय वगैरे देवांचे प्रधान गण होते. हिरण्यरोमा, वेदशिरा, ऊर्ध्वबाहू हे सप्तर्षी होते. शुभ्र नावाच्या ऋषीच्या पत्नीचे नाव विकुंठा होते. त्यापासून भगवंताचा वैकुंठ नावाचा अवतार झाला आणि त्यांनी वैकुंठ लोकाची निर्मिती केली. विकुंठ हा अवतार आहे. लक्ष्मीने प्रार्थना केल्यामुळं तिला प्रसन्न करण्याकरता वैकुंठ धाम निर्माण केलं. तो सर्व लोकांना पूज्य होता. वैकुंठ धामामध्ये कल्याणमय गुण आणि प्रभावाचं वर्णन 3ऱ्या स्कंदामध्ये आलेलं आहे. पृथ्वीवरील परमाणूची गणती केली असेल
तोच भगवंताच्या संपूर्ण गुणाचं वर्णन करू शकेल, इतकं ते अशक्य आहे. तेव्हा 5वा मनू रैवत. आता 6वा मनू चक्षु. चक्षुचा मुलगा चाक्षुष पुत्र. त्याला पुरु, पुरुष, सुद्युम्न इत्यादी पुत्र होते. या मन्वंतरामध्ये इंद्राचं नाव होतं मंत्रद्रुम. आप्य वगैरे देव होते. हविष्मा, वीरक वगैरे सप्तर्षी होते. आणि या मन्वंतरामध्ये भगवंतानी वैराज आणि संभूती यांच्या पोटी अजित नावाचा अंशावतार धारण केला. या अवतारामध्ये समुद्रमंथन करून देवांना अमृत मिळवून दिले आणि कच्छरूप धारण करून मंदराचल या पर्वताला पाठीने आधार दिला. कोणत्या? 6व्या मन्वंतरामध्ये, चाक्षुष मन्वंतरामध्ये. रायोवाच यथा भगवता ब्रह्मन् मथित क्षीरसागरः यदर्थं वा मनश्चाद्रिं दधाराम्बूचरात्मना. मग परीक्षितीने विचारलं, मुनिवर्य, भगवंतानी क्षीरसागराचं मंथन कसं केलं? कच्छरूप धारण करून कशासाठी मंदराचलाला पाठीवर धारण केलं? देवानी अमृत कसं मिळवलं? समुद्रातून आणखी कोणकोणत्या वस्तू मिळाल्या? भगवंताची ही लीला अगाध आहे, ती आपण मला सांगावी. आपण भक्तवत्सल भगवंताच्या महिम्याचं जसं जसं वर्णन करत आहात तसतसं ते ऐकण्याकरता माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे. तृप्ती होण्याचं तर नावच नाही, कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने माझं हृदय पोळत आहे. सूत म्हणतात, शौनकादी ऋषी हो, शुकदेवानी राजाच्या प्रश्नाचं अभिनंदन केलं आणि समुद्रमंथनाची कथा सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच यदा युद्धे सुरैर्देवा बाध्यमाना शितायुधैः गतासवो निपतिता नोत्तिष्ठेरन् स्म भूयशः. युद्धामध्ये असुरांनी तीक्ष्ण शस्त्रांनी देवांना घायाळ केलं. बहुतेकांना प्राणाला मुकावं लागलं. ते पुन्हा उठू शकले नाहीत. दुर्वासाच्या शापाने इंद्रासह 3 लोक सामर्थ्यहीन झाले. यज्ञयागादी कर्म लोप पावली. इंद्र एकदा ऐरावतावर बसून चालला होता. रस्त्याने जाताना त्याला दुर्वास ऋषी दिसले. त्यांनी इंद्राला प्रसाद म्हणून आपल्या गळ्यातली माळ फेकली. इंद्र ऐश्वर्याने मदोन्मत्त झालेला त्यांनी ती माळ ऐरावताच्या सोंडीत दिली. आता ऐरावत त्याच्यापेक्षा मदोन्मत्त. मालक 1 पट मस्तवाल तर नोकर 10 पट मस्तवाल. देवळात रोज अनुभव घेतोय आपण. म्हणून दुर्वास ऋषीने शाप दिला, तू ऐश्वर्यापासून भ्रष्ट होशील. सगळं ऐश्वर्य गेलं, सामर्थ्यहीन झाले. मग इंद्र, वरुण सगळ्या देवांनी आपसामध्ये विचारविनिमय केला, पण काहीही निर्णय करू शकले नाहीत. म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले. सुमेरू पर्वताच्या शिखरावर ब्रह्मदेवाची नगरी आहे. ब्रह्मदेवाला प्रणाम करून सगळं सांगितलं. ब्रह्मदेवानी पाहिलं की इंद्र, वायू, देव सगळे सामर्थ्यहीन झाले आहेत, निस्तेज झाले आहेत. ही सगळी परिस्थिती अतिशय वाईट आहे. म्हणून ब्रह्मदेवानी भगवंताचं स्मरण केलं आणि सांगितलं की आपण आता याच्यातून मार्ग काढण्याकरता भगवंताला शरण जाऊ. म्हणून सगळे देव भगवंताकडे गेले.